सुप्रभात मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. तन्वी ही रविराजला कॉल करते तर इकडे रविराज सांगतो, काय हो आज माझी कसं काय आठवण आली तन्वी तुम्हाला? खूप सकाळी सकाळी कॉल केला. लगेच तन्वी ही सांगते की बाबा मला तुमची आठवण रोज येते, पण आज खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून कॉल केला. तर रविराज सांगतो, काय गं सगळं नीट आहे ना? तर लगेच इकडे तन्वी सांगते की हो बाबा सगळं ठीक आहे. तर तन्वी ही सांगते की बाबा मी असा विचार करत होते की आपण जर दामिनी देशमुखलाच भेटायला गेलो आणि तसं पण ती जे प्रश्न विचारेल मी त्याची सगळे उत्तरं पण देईल. तर रविराज हा सांगतो की आता मध्येच असं काय, मी सांगितलं आहे ना तू आजारी आहे आणि तुझी तब्येत पण बरी नाही आहे, आता मी तसं तिला कळवलं आहे. तर तन्वी ही सांगते की बाबा त्यात काय आहे एवढं, आपण तर तिला फक्त भेटून तर येऊयात. आणि तसं पण ना अर्जुनने घरच्या माणसाला नोटीस पाठवली ना, ते खूप लागलं आहे मला. आणि जर अर्जुनने मला इंट्रोवर्ट केलं आणि जर त्याने मला फसवलं तर, आणि तुम्हाला माहिती आहे की तो कसं खोटा आहे म्हणून, तर दामिनी तर ही खरीच आहे, मग आपण तिला भेटायला जाऊयात. तर ते ऐकून इकडे रविराज सांगतो, खरा तर अर्जुन पण आहे, मला नाही वाटत तो तुला फसवल म्हणून, पण ह्या केस बाबतीत तो नक्कीच हा चुकीचा विचार करतोय हे नक्की. तर तन्वी लगेच सांगते की म्हणूनच बाबा आपण दामिनी देशमुखला त्यांना कोऑपरेट करायलाच हवं ना. तर लगेच ते ऐकून रविराज सांगतो की चालेल, मग मी आजच दामिनीला कॉल करतो आणि तिला विचारतो की आज भेटता येईल का आणि तुला मी कळवतो. असं बोलून तो कॉल ठेवतो. तर इकडे तन्वी ही बाहेर जात असते तर कल्पना सांगते, काय गं अश्विन कुठे? तर तन्वी सांगते की त्याला खूप इमर्जन्सी होती, तो आज लवकरच हॉस्पिटलमध्ये गेला. तर इकडे कल्पना तिला सांगते की बस तू पण नाश्ता करून घे. तर तन्वी सांगते, नाही हो आई, मला ना बाबाकडे जायचं आहे, मग मी तिकडेच जेवण करेल. तर इकडे प्रताप सांगतो, काय गं तन्वी तू परत माहेरी चाललीस का? आत्ताच 2 दिवस जाऊन आली होती की. तर तिथे लगेच सायली आणि अर्जुन येतात. तर तन्वी सांगते की हो मग काय झालं? तर इकडे प्रताप हा सांगतो की नाही नाही झालं काही नाही आणि माझं ऑब्जेक्शन पण नाही आहे. तर प्रताप हा सांगतो की ते वरती माहेरी जाणं ना हे बरोबर काय वाटत नाही, कारण मग असं दुसरे समजतात की तुमचा संसार चालू आहे की नाही नीट आणि तुला इथं करमतं की नाही. तर लगेच ते ऐकून इकडे अर्जुन हा हसतो. तर तन्वी ही प्रतापला सांगते, बाबा तुम्ही असा का विचार करताय? तुम्हाला तर माहिती आहे आमचा संसार किती सुखाचा चालला आहे ते. तर तन्वी ही अर्जुनकडे बघत सांगते की बाबा तसं नाही आहे काही, मला फक्त ना आश्रमच्या केसबद्दल बाबासोबत जायचं होतं डिस्कशन करायला. तर ते ऐकून इकडे अर्जुन हा तिच्याकडेच बघत आणि त्याला शॉक बसलेला असतो. तर लगेच इकडे तन्वी ही सांगते, लग्न झाल्यानंतर तर त्यांनी माझ्यासोबत बोलणं हे टाळूनच टाकलं होतं, पण आत्ता कुठे ते माझ्यासोबत नीट बोलत आहे. तर लगेच ते ऐकून इकडे अर्जुन हा सांगतो की तुझं मन ना इथे चांगलंच रमेल, कारण तुला ना इथं माझ्या बायकोच्या हातचे चांगलं जेवण टेस्टी खायला भेटतं आणि इथं तू निवांत राहते आणि तिच्याच नावावर परत काड्या करते. कोणाच्या दाराला कान लावून ऐकायचं असतं तर कोणाच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीवर दुसऱ्यांच्या चोरीचा आरोप करावा लागतो. सो मग तू जर दुसरीकडे कुठे गेली तर तुझं हे सगळं स्पॉईल होईल ना, मग का जाशील तू? म्हणूनच तुझं इथे मन रमेल. तर लगेच कल्पना सांगते की वाटलंच होतं मला की तू शांत का होता, इतक्या वेळ बोलला का नाही, मला वाटलंच होतं तू तुला टोमणेच का नाही दिली. तर लगेच इकडे अर्जुन हा सांगतो की ज्या रात्री ना तन्वीची ही काहीच करणार नाही आणि ती काही खुरपटे घालणार नाही, त्या दिवशी मी तर खूप शांत राहील. तर इकडे सायली सांगते की तुला उशीर होत असेल ना प्रिया, मग जा तू आणि सुमन आत्यालाच पण सांग की मी त्यांची ओळख काढली. तर लगेच इकडे हळूच कानात अर्जुन हा तिला सांगतो की हे बघा मिसेस सायली, ती काय माहेरी जात नाही आहे, ती दामिनी देशमुखला भेटायला जाते. तर ते ऐकून इकडे सायली सांगते की तुम्हाला कसं माहिती? तर लगेच इकडे अर्जुन हा तन्वीला सांगतो, तन्वी दामिनी देशमुखला सांग की मी तुला निरोप पाठवला आहे की आमची बाजू खरी आहे आणि आम्ही जिंकणार आहोत. तर दामिनी देशमुखचं नाव ऐकताच इकडे तन्वीला खूप मोठा धक्का बसतो. तिला जेव्हा भेटशील ना तेव्हाच माझा निरोप दे तिला. तर लगेच इकडे घाबरतच तन्वी सांगते की मी का जाऊ दामिनी देशमुखला भेटायला? तर लगेच इकडे अर्जुन हा बोलणार तर कल्पनाच सांगते की तू शांत बसायला काय घेणार? तर लगेच अर्जुन हा सांगतो की उत्तर, जोपर्यंत ही खरं उत्तर देत नाही तोपर्यंत मी शांत नाही राहणार. तर इकडे प्रिया ही त्यांना सांगते की मी तुम्हाला काही उत्तर देणार नाही आहे, मी ज्यांना ॲन्सरेबल आहे त्यांना मी आधीच ऑलरेडी ॲन्सर दिले आहेत. तर लगेच अर्जुन तिला काही बोलणार तर प्रताप सांगतो, शांत बस अर्जुन आणि कशात पण आता तुझी केस आणू नको. तर प्रताप हा तन्वीला सांगतो की जा तन्वी तू, तुला उशीर होत असेल. तर तन्वी ही येते म्हणून तिथून निघून जाते. तर इकडे अर्जुन सायली हे गेस्ट रूममध्ये येतात. तर लगेच इकडे सायली ही सांगते, तुम्ही माझं काही ऐकणार नाही आहात का? तुम्ही तन्वीला कायम बोलणारच आहात का? तर इकडे अर्जुन सांगतो की हो, आणि मी पण तुम्हाला सांगतोय तुम्ही तिला थोडं प्रोटेक्ट करायचं ना कमी करा. ती कशी आहे ना हे सगळ्यांसमोर येऊ द्यात. आणि हे बघा आत्ताच मी कसं दामिनीचं नाव घेतलं तेव्हा कशी लगबग करत माझ्याकडे बघत होती.
तर लगेच ते ऐकून सायली सांगते की बरोबर आहे, तुम्ही दामिनी देशमुखचं नाव घेतल्यास तिचा चेहऱ्याचा रंगच हा उडाला, पण रविराज काका तर बोलून गेलेत ना की दामिनी देशमुखला भेटायचं नाही, मग ती कशी चालली? तर अर्जुन हा सांगतो की ते जाऊ द्या, ती जर तिथे गेली ना त्यात आपलाच फायदा आहे, कारण जर ती दामिनी देशमुखला भेटायला गेली तर तिला आपल्याला पण भेटावंच लागणार. तर इकडे सायलीही सांगते मग रविराज काका असे का बोलले असतील? तर इकडे ते ऐकून अर्जुन हा सांगतो की हे बघा, सिनियर हा लॉज आणि लिगली खूप मानतो आणि त्याला तर आधीपासून माहीतच नाही आहे की ही तन्वी आधीपासूनच त्याचे क्लायंट म्हणजे महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्यासोबत आधीपासूनच कनेक्टेड होती. तर अर्जुन तिला सांगतो की आय एम शुअर, मला नक्कीच माहिती आहे की महिपत शिकरेनेच प्रियाला हे खूप फोर्सफुली तिला दामिनी देशमुखला भेटायला लावलं असेल, कारण दामिनीला परत तिचं स्टेटमेंट ऐकायचं होतं. तर इकडे सायली सांगते पण जे आपण काही आत्तापर्यंत केस बाबतीत केलं आहे ते जर तिने दामिनीला सांगितलं तर इकडे लगेच अर्जुन हा सांगतो की तसं काहीच नाही होणार, कारण आपण आश्रममध्ये जेव्हा मधुभाऊंना आणि तन्वीला घेऊन गेलो होतो तेव्हा त्याच्या रिक्रिएटचे व्हिडिओचे तिला सक्सेस नाही आहेत आणि त्याचे व्हिडिओ पण फक्त आपल्याकडेच आहे आणि म्हणून तिला काही लो पॉईंट्स काय भेटणार नाही आहेत. दामिनीला त्या प्रियाची चौकशी करायची आहे ना, मग बिंदास्त करू द्या. तर दुसरीकडे रविराज आणि प्रिया हे दामिनीच्या ऑफिसमध्ये येतात. तर इकडे दामिनी रविराजला बघून खूप खुश होते आणि बोलते, अरे रविराज तुम्ही या ना, कसे आहात तुम्ही? तर लगेच रविराज सांगतो की मी मस्त आहे, ही माझी मुलगी प्रिया. तर ही दामिनी सांगते म्हणजे वात्सल्य आश्रमची एकमेव आय विटनेस. तर इकडे ते ऐकून प्रिया ही तिच्याकडेच बघत असते. तर इकडे रविराज हा तिला सांगतो की माझी मुलीची ना मनस्थिती ही कधी कधी ना चांगली नसते, तिच्या पर्सनल लाईफमध्ये थोड्या काही घटना घडल्या आहेत आणि त्यात तिने खून कसा होतो ते प्रत्यक्ष बघितला पण आहे. सो मग मला तुझ्याकडे एक रिक्वेस्ट करायची होती की तू थोडक्यात काही विचारून आणि लवकर तिला मोकळं करून घे, म्हणजे कसं तिला काही प्रॉब्लेम नाही येणार. तर लगेच ते ऐकून इकडे दामिनी सांगते की शुअर मी असंच करेन. तर लगेच इकडे दामिनी ही प्रियाला सांगते की कोर्टमध्ये तर तुझं नेम प्रिया आहे ना? तर दामिनी ही सांगते की त्या रात्री खुनाच्या वेळेस विलाससोबत काय काय झालं हे मला सविस्तरपणे सांगते. तर लगेच प्रिया ही सांगते की हो सांगते ना, तुमच्यासारख्या हुशार वकिलाला सपोर्ट तर द्यायलाच हवा. तर लगेच दामिनी सांगते की स्वीट आता सांग. तर लगेच तन्वी सांगते की त्या रात्री माझ्या पोटात दुखायला लागलं होतं, म्हणून मी विलास काकांसोबत परत घरी आले आणि मी झोपले होते, पण मला कशाचा तरी आरडाओरडा ऐकू आला आणि मी रूमच्या बाहेर डोकावलं तर मी तर बघितलं की मधुभाऊ हे विलास काकाच्या अंगावरून तर ओरडत होते आणि बोलत होते की मी तुझे पैसे काय परत देणार नाही. आणि मग मी काय, तर तेवढं ऐकूनच इकडे दामिनी सांगते की बास. तर दामिनी सांगते की रविराज तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन जाऊ शकता आता. तर ते ऐकून इकडे रविराज सांगतो की दामिनी तू तर तिचं पूर्ण स्टेटमेंट घेतलंच नाही आहे ना? तर प्रिया ही सांगते की माझ्याकडून काय मिस्टेक झाली का? तर लगेच दामिनी सांगते की नॉट ॲट ऑल, काहीच झाले नाही आहे, तुम्ही जाऊ शकता. तर इकडे रविराज सांगतो की पण दामिनी आपण आपल्या आय विटनेससोबत कसं बोलायचं आणि त्यांची चांगली चौकशी करायची, ते तर करावंच लागतं ना आपल्याला. तर लगेच इकडे दामिनी सांगते की बरोबर आहे, पण तवरून तपीला मला शोधता येतं. तर लगेच हसत रविराज हा सांगतो की म्हणजे माझी मुलगी ही खरी बोलते ते समजलं तुला, आणि आता तू तेच करून कोर्टमध्ये पण ते सिद्ध करशील, मला तुझी गॅरंटी आहे. तर लगेच इकडे दामिनी सांगते की तुमचा अनमोल टाईम दिल्याबद्दल खूप थँक्यू. तर रविराज आणि तन्वी जात असते. तर लगेच ते गेल्यानंतर इकडे दामिनी ही महिपतला कॉल करते. तर महिपत हा सांगतो की आमचं पेदा आलं होतं ना? तर इकडे लगेच रविराज हा मागे येतो आणि दामिनी ही लगेच रविराजला बोलते की काय झालं रविराज? तर लगेच रविराज हा सांगतो की माझा फोन. तर तो फोन घेऊन जातो. तर इकडे दामिनी ही महिपतला सांगते की तुमचं हे प्यादा ना खूप ओव्हर स्मार्ट आहे आणि खूप तिला कॉन्फिडन्स आहे ओव्हरवाला. तर इकडे दामिनी त्याला समजावते. इकडे आता आय विटनेस म्हणून ती बसली होती, स्टेटमेंट देत होती आणि तिच्या शेजारी तिचा बाप म्हणजेच इकडे रविराज किल्लेदार. तर ते ऐकून ते खोटं बोलताना पण ती काही थरथर कापली नाही आणि तुमचं हे जे काही खोटं ती सांगत होती त्याच्यामध्ये इंटरनरी मला घेऊ नका. तर लगेच ते ऐकून महिपत हा सांगतो की हे बघा, त्या मुलीची ना चालच तशी आहे, कारण तिची जर आपण नस कापली ना तर त्यामधून आधी खोटारडेपणा बाहेर येईल आणि मग रक्त येईल. तर इकडे दामिनी ही त्याला सांगते की मला रविराजच्या नसला पाहिजे, ती एकटीच हवी आहे मला. तर लगेच इकडे ते ऐकून महिपत सांगतो की 133 मिनिटात तुमच्या पुढे असेल, तिचं आत्ताच गाठोडं बांधतो आणि तुम्हाला कुरिअर करून देतो. तर लगेच इकडे महिपत हा सांगतो की मी तुम्हाला तर सांगितलं होतं कशाला तर रविराजच्या आणि कशाला काय. तर लगेच ते ऐकून इकडे दामिनी सांगते की प्रियाला पाठवा आणि कॉल ठेवा.
तर लगेच इकडे महिपत हा मनातल्या मनात सांगतो की जगातली ही अशी एकच बाई आहे दामिनी देशमुख की ती महिपतचं वाक्य तोडू शकते, पण आता करणार तरी काय, माझे हात पण हे दगडाखाली आहेत ना. तर दुसरीकडे इकडे अर्जुन हा सांगतो की त्यावेळेस विलासचा मेसेजचा टायमिंग आणि पोलीस यायचा टायमिंग जर आपल्याला समजला ना तर खूप मोठा एव्हिडन्स सापडेल आपल्या ह्या केसमध्ये. तर इकडे ही सायली ही सांगत फिरत असते की जर आपल्याला ती स्टेटमेंट काय देते ते समजलं तर मला तर माहिती आहे ती खोटंच बोलणार आहे, जसं कोर्टमध्ये बोलती. तर लगेच ती टेबलला धडकते आणि अर्जुनच्या पुढे येते. तर लगेच अर्जुन तिला हे पकडतो. तर दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात. तर लगेच इकडे सायली ही भानावर येते आणि बोलते की आपण केस संदर्भात प्रियाबरोबर बोलत होतो. तर लगेच इकडे अर्जुन हा सांगतो की तुमचं हे बरं आहे की आपण आत्ता तुम्ही माझ्या भेटेत होता आणि लगेच काही पण झालं ना तर लगेच केस बाबतीत बोलायचं. तर लगेच सायली सांगते की मी तुम्हाला काही दूर करत नाही आहे, फक्त माझा पाय घसरला. तर लगेच इकडे अर्जुन हा सांगतो की आपण प्युअर मराठीत ते सांगतो ना, पाय घसरण्याचा एक वेगळाच अर्थ निघतो. तर लगेच हसतच सायली बोलते की अच्छा, म्हणजे आता तुम्हाला मराठी भाषा ही चांगलीच जमायला लागली आहे. तर लगेच अर्जुनला मागे लोटत ती निघून जातात. तर लगेच इकडे अर्जुन हा पाय घसरल्याचं नाटक करतो. तर लगेच सायली ही येते. तर लगेच तो हात पकडतो तिचा आणि सांगतो की तुम्ही आता ना माझ्यापासून कधीच कोणी तुम्हाला लांब पाठवूच शकणार नाही आहे. तर लगेच इकडे चैतन्याचा कॉल येतो. तर लगेच अर्जुन हा सांगतो एक्सेप्शन हा चैतन्य गडकरी. तर लगेच सायली ही सांगते की तुम्ही असं काही करू नका, त्यांचा कॉल घ्या. तर अर्जुन हा सांगतो की याला मध्ये मध्ये करायचंच असतं. तर लगेच इकडे तो कॉल घेतो. तर लगेच तो सांगतो की बोल. तर लगेच इकडे चैतन्य हा सांगतो की आपला प्लॅन सक्सेस झाला, आपल्याला कोर्टकडून नोटीस भेटली आहे की तन्वीला सायकोलॉजिस्ट पुढे न्यायची. तर लगेच अर्जुन हा सांगतो की फॅन्टॅस्टिक. तर लगेच चैतन्य सांगतो की मी लगेच नोटीस पाठवतो रविराज काकांना. तर इकडे तन्वी आणि रविराज हे घरी येतात. तर नागराज हा बसलेला असतो. तर रविराज हा सांगतो की मला समजलं नाही दामिनीने तुझं पूर्ण स्टेटमेंट ऐकलं का नाही. तर लगेच तन्वी सांगते की बाबा ती किती मोठी वकील आहे आणि तिला माझ्या 2-3 वाक्यात समजलं असणार की मी खरी बोलते. तर लगेच नागराज हा सांगतो की तिला ना आपल्या तन्वीकडे बघून लगेच समजलं असेल की आपली तन्वी किती जेन्युअल आहे. आणि तसं पण कोर्टामध्ये जे स्टेटमेंट दिलं आहे तन्वीने ती तर त्याचं रेकॉर्ड तर असेलच तिच्याकडे. तर लगेच ही तन्वी सांगते की हे बघा मी ना खूप कोऑपरेट केलं तिला, तिने माझं टाईम वेस्ट हा घेतलाच नाही. तर इकडे रविराजचा नजर ही एक पेपरवर म्हणजे नोटीसवर पडलेली असते. तर तो बोलतो की ही नोटीस कोणी पाठवली. तर लगेच तो नोटीस वाचतो तर आणि बोलतो की अच्छा, म्हणजे आता त्यांनी तो नोटीसचा उपयोग केला काय नो. तर नागराज सांगतो की त्याने म्हणजे काय लिहिलं आहे त्यात. तर इकडे रविराज त्याला सांगतो की अर्जुन सुभेदारनी तन्वीला नोटीस पाठवली आहे, आपण तन्वीची मानसिक स्थिती ही ठीक नाही आहे म्हणून आपण तशी दामिनीला नोटीस पाठवली होती. म्हणूनच आता अर्जुनला ते बरोबर आहे की नाही खरी त्या चौकशी खातील तन्वीला ही सायकोलॉजीकडे न्यायचं आहे. तर लगेच इकडे ते ऐकून तन्वीला खूप मोठा धक्का बसते आणि ती लगेच खाली बसते. तर लगेच अर्जुन हा सायलीला सांगतो की आपल्याला ना सायकोलॉजी पुढे तन्वीला नेता येईल याची नोटीस भेटली. तिची मानसिक स्थिती ही बरोबर नाही आहे म्हणून याचे फक्त रिझन्स देत होती ना, पण आता तिला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरेही द्यावाच लागणार. ती खूप स्वतःला शहाणं समजत होती ना, मग आता तिचाच डाव मी तिच्यावर कसा उलटवतो ते बघा. तर इकडे सायली सांगते की म्हणजे आता तिचं खोटं हे सगळ्यांना कळन ना. तर इकडे लगेच अर्जुन हा सांगतो की तिची बॉडी लँग्वेजवरून ना ती खोटं कसं बोलते ना ते सायकोलॉजिस्टला लगेच समजेल. ते तर तिला काही समजणार नाही, पण त्यांच्या रिपोर्टमध्ये हे नक्की दिसेल. आता तिचा ना खोट्याचा हे सगळं जे काही नाटक तिने केलं होतं ना त्याचा पर्दाफाश होणार, द बिगिनिंग ऑफ एंड. तर दुसऱ्या भागामध्ये मित्रांनो अर्जुन हा सांगतो की विलास जेव्हा मेला तेव्हा त्याची टायमिंग होता 8:30. तर इकडे लगेच सायली ही सांगते पण मधुभाऊंनी तर नंतर मेसेज बघितला तो. तर लगेच इकडे दामिनी ही प्रियाला ओरडते, बावळट आहे का तू, म्हणजे विलास आधी मेला आणि त्याच्यानंतर तू मेसेज केला, बावळट आहे का तू. तर लगेच इकडे अर्जुन हा सांगतो आपण जिंकणार आता. तर मित्रांनो आता तन्वीचं काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.